19वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 पालघर येथे पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या कौशल्यवृद्धीसाठी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन। दरवर्षी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या कौशल्यवृद्धीसाठी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांतील पोलीस दलांचा तसेच केंद्रीय पोलीस दलाचा सहभाग असतो। अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बक्षीस प्राप्त करणे ही अभिमानाची बाब असून त्याचा सन्मान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक राज्यातील पोलीस टीममधील अधिकारी व अंमलदार आपापल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत असतात। सदर मेळाव्याची प्राथमिक सुरुवात म्हणून प्रत्येक राज्याच्या अंतर्गत येणारे परिक्षेत्रामध्ये अशाप्रमाणे परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या स्वरूपात विविध विषयातील स्पर्धांचे आयोजन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात येते। त्या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दल आयोजित कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 दिनांक 24 सप्टेंबर 2024 ते दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी दरम्यान पार पाडला जाणार आहे। सदर मेळाव्यामध्ये आक्रमणासाठी वैज्ञानिक मदत, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडिओग्राफी, तोडफोड विरोधी तपासणी, संगणक जागरूकता, श्वानपथक स्पर्धा अशा मुख्य विषयांवर स्पर्धा होणार असून त्यामध्ये कोकण परिक्षेत्रामधील पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा पोलीस दलातील संघ सहभाग घेणार आहेत। सदरच्या स्पर्धा या निपक्षपातीपणे व्हाव्यात याकरिता सदर विषयांचे तज्ज्ञांना सदर स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आहे। कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 दरम्यान परिक्षेत्रातील एकूण 5 जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे आपल्या कौशल्याप्रमाणे स्पर्धेकरिता आपापल्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत। एकूण 6 स्पर्धा प्रकार व 24 उपप्रकारांमध्ये प्रथम 3 येणाऱ्या स्पर्धकांना सुवर्ण, रजत व कांस्य असे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे। यामधूनच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाची निवड करून सदर जिल्ह्यात सर्वसाधारण विजेतेपद देऊन सन्मानित करण्यात येईल। कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 चे उद्घाटन कार्यक्रम दिनांक 24 सप्टेंबर 2000 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे माननीय गोविंद बोळके, जिल्हाधिकारी पालघर यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मेळाव्यासाठी कोकण परिक्षेत्रातून आलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व पत्रकार बांधव उपस्थित होते। सदर मेळाव्याचे आयोजन संजय दराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर स्पर्धा निपक्षपाती व पारदर्शकपणे तथा खेळीमेळीच्या वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल याकडे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, संगीता शिंदे, अल्फान्सो, पोलीस उपअधीक्षक गृह पालघर यांनी वैयक्तिक लक्ष दिले असून स्पर्धेकरिता येणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत। एकोणिसाव्या कोकण परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यासाठी दिनांक 24/9/2024 रोजी सुरुवात झालेली आहे। हा कर्तव्य मेळावा 2 दिवसाचा असणार आहे। या दरम्यान तपासामधील व्यावसायिक कौशल्य तपासण्यासाठी आणि ते वृद्धिंगत करण्यासाठी या 5ही जिल्ह्यातील अधिकारी आणि अंमलदार हे आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत। यामध्ये 6 विभागामध्ये ही स्पर्धा होणार आहे। सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडिओग्राफी, अँटी सबॉर्डिनेट चेक, कॉम्प्युटर अवेअरनेस आणि डॉग स्क्वॉड कॉम्पिटिशन या 6 प्रकारांमधील एकूण 24 उपप्रकारांमधील या स्पर्धा होणार आहेत। प्रत्येक स्पर्धेमधील विजेत्यांना 3 मेडल हे दिले जाणार आहेत। या स्पर्धेमध्ये आपलं व्यावसायिक कौशल्य दाखवताना 1953 साली ऑल इंडिया स्तरावर सुरू झालेली स्पर्धा आणि 2002 पासून महाराष्ट्र स्तरावर या स्पर्धेमधील जे सहभाग झालेले आहेत या सर्व स्पर्धकांना आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी हे निश्चितपणे प्रोत्साहन देणारी स्पर्धा आहे। याच्यामध्ये जे स्पर्धक सहभागी होतील
त्याच्यामधील बेस्ट स्पर्धक हे राज्य पातळीवर स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. त्यांचं प्रशिक्षण पुणे या ठिकाणी घेतलं जातं आणि त्यातून ऑल इंडिया लेवलला होणाऱ्या स्पर्धेसाठी या स्पर्धकाची निवड केली जाते. महाराष्ट्र हा देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. पोलीस विभागामध्ये मुंबई पोलीस दलाची स्कॉटलंड यार्ड पोलीस दलाशी तुलना केली जाते. महाराष्ट्र पोलीस दल आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासामध्ये देश पातळीवर अग्रगण्य आहे. यामध्ये अधिक वाढ होण्यासाठी सायंटिफिक एडचे उपयोग हा दैनंदिन तपासामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. अत्याधुनिक साधनं जे आहेत त्याचा वापर तपासामध्ये करून क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करणे, त्याचबरोबर VVIP आणि VIP यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षितता निर्माण करणे, यासाठी या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपापले स्किल हे डेव्हलप केले जाणार आहेत आणि इन्हान्स केले जाणार आहेत. या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना पालघर पोलीस दलाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.